हा अजामेळा गेलेला आहे. इथे या माईनं सीधा सामुग्री दिली, साधून आपलं स्वयंपाक केला, भोजन केलं आणि साधू विचारतात, बोले अम्मा जजमान कहाँ गए? आता काय सांगल ते, काय जिल्हा परिषदचे शिव होते, का जिल्हा परिषदचे हेडमास्तर होते त्या शाळेचे, का काय फौजदार होते, का पोलीस होता, कोण होता? हा जाय तिकडे पिढी लोकाला त्रास देणारा लुटारू डाकू अशा तऱ्हेचा बनला होता. बोले जजमान तो घर को नहीं. बोले क्या काम है? बोले जजमान जब आएंगे उनको बोल देंगे. बोले योग योगानं ते आले तितक्या सवारी, कोणाची? अजामेळचे. आ गए बोले जजमान. ते असं डोळे वाटारून पाहू लागले. त्याला कशाचे साधून कशाचं काय, एकदा दुष्ट लोकाला काय, अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय? व्याघ्रामुखी गाय सापडली, ते वाघाच्या तडाख्यात गाय सापडाव, तसं दुर्जनाच्या वस्तीत साधू जर गेला तर त्याची ती हेटाळणीच करणार, टिंगलच करणार, त्याला त्रासच. हो, हे मी नाही बोलत. अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय? व्याघ्रामुखी गाय सापडली अशी अवस्था आहे. त्या आला डोळे वटारून पाहू लागला. त्या बाईनं सांगितलं, आपलं परम भाग्य आहे, आज ज्यांचं दर्शन दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहे. किती? कोणत्या कोणत्या? दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रहकारकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. आद्य मिळणं दुर्लभ, मिळाला तर टिकणं दुर्लभ. काही गर्भातच गेले, काही जन्माला आल्याबरोबरच गेले, काही कोरोनात गेले. तुमचं आमचं भाग्य, आपण राहिलो भागवत ऐकायला इथं राहिलो. बरे झाले आजी, बरे झाले आजी, बरे झाले आजी बरी. आई पडलो मृत्यूचे आहारे, आई पडिलो मृत्यूचे आहारी. आपल्याजवळ ठेवलेलं आहे हे काळाच आहे, कोणाचं? आपलं नाही, पण ठेवलं. तिला या काळे अवकाश, कारण हे काळोबाच आहे. घडी घडी काळ वाटायची पाय. हे हलक्या जातीचं नाही, भारी जातीचं नाही, श्रीमंताचं नाही, गरीबाचं नाही, कोणाचं हे? हो. एक माणूस वाटानं चालला होता, एक रंगीत पेटार त्याला दिसलं. काय दिसलं? त्याला लोभ निर्माण झाला, त्याला वाटलं काहीतरी दिसतो माल याच्यात. त्यानं घेतलंच ते उचलून. मागं पाहतो, पुढं पाहतो, कोणीच नव्हतं. त्याला वाटलं जमलं गड्या आता. तितक्यात एक पोलीस आला, ड्युटी संपलीन आला. त्याला डाऊट आला, राईट डाऊट. म्हणजे करे तिथं घाबरलं त्याला. आणि याच्यात काय, कोणाचं पेटार आहे? आता पेटार त्याचं नव्हतं, पण कोणाचं म्हणू लागला? लोभ. मोठा विचित्र आहे. तुझं खरंच आहे का? म्हणे काय पेटाऱ्यात? आता त्याला काय माहिती पेटाऱ्यात? लोभापायी म्हणला, आशा. त्याला वाटलं त्याच्यात काहीतरी माल असल. काय पेटाऱ्यात? म्हणजे आमच्या नित्याच्या वस्तू आहे, उपयोगीच्या. बर, घे म्हण डोक्यावर. म्हणजे असं काऊन? तुला सांगतो तेवढं कर. त्याने घेतलं बाबा डोक्यावर. दुसऱ्याची वजे आपुला माथा, दुसऱ्याची आपुला माथा तर डोक्यावर घे म्हणे. आता आमची वही बदलली. स्टेशन पर्यंत चाली जे, रेल्वे नाही, पोलीस स्टेशन पर्यंत. पोलीस स्टेशन पर्यंत चाली जे. आमचे मोठे साहेब, चीफ साहेब, फौजदार साहेब उघडून पाहिजे.
तुझी वस्तू असली तर घ्यायची, नाही तर अंतर खायची. घेतलं तर चालणार. ते फौजदार साहेबांनी विचारलं, का रे कोणाचं पेटार आहे? कोणाचं म्हणू लागला, हो खरं सांग म्हणे, तुला आम्ही सुट्टी देऊन टाकू, खरं सांग. तरी म्हणतो कोणाचं? मधात भेटले त्याला. ते काय मधातच त्या पेटाऱ्याला नाव मधातच भेटलं. जन्माला यायच्या आधी कुठे पेटाऱ्याला नाव होतं? मधातच त्याला नाव गाव मधातच भेटले. ते मग म्हणू लागलं त्याला. म्हणे बर. त्या फौजदार साहेबांना असं काढलं, काय काय वस्तू आहे म्हणे? माझ्या नित्याच्या वापराच्या वस्तू आहे. बर. उघडून पाहिलं, त्याच्यातून निघाले. दिसले का तुम्हाला? काय निघाले? हा, लागो माग सारखा. म्हणजे कोणाचं पेटार आहे म्हणजे? साहेब चुकलं. कोणाचं आहे सांग ना. नागोबाचं. कोणाचं होतं पेटार? बोला ना. आणि हे कोणाचं आहे? मोठ्या साहेबाचं का लहान्या साहेबाचं? श्रीमंताचं का गरीबाचं का काळाचं? घडी घडी वाट पाहतो त्याच्याकडून कधी हिसकून घेईन म्हणून. घडोघडी काळ वाट याची पाय, घडोघडी काळ वाट याची पाय, वाट याची घडोघडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश हरी मुठी गाता, हर बोली चिंता हरी मुठी गाता, हर बोली चिंता. अजून किती आहे अजून किती आहे हरी मुठी गाता, हर बोली हरी मुठी गाता, हर बोली चिंता. म्हणजे कोणाचं आहे? चार वर्णाचं का चार आश्रमाचं? ते संन्यासाचं आहे का ग्रस्त श्रमेचं आहे, ब्रह्मचार्याचं आहे का काळोबाचं आहे? आणि आपण याला कोणाचं समजतो? थोडं थोडं बोलत मी जाव. कोणाचं समजतो? आपलं समजतो का मी समजतो याला? हे भ्रम आहे का ज्ञान आहे? सगळे लोक याला मी म्हणते, तर त्याच्यात आपला वापर आहे. तर आपण याला मी बाहेरून म्हणत जावं व्यवहार करतात. नाटकातलं तुमचं एखादं पार्ट असतं, तर नाटकापुरतं त्याला मी म्हणतो तुम्ही तर कायमच 5-6 घंटे, 6 घंट्याचं तुमचं पार्ट आहे, तर 6 घंट्यापर्यंत त्याला काय म्हणता तुम्ही त्या पार्टाला? तसं इथं 6 वर 0 आहे काहीचं पार्ट. नाही कळलं? काही तर 10 वर 0 लोक भाषण चालतं त्याचं 100 वर्षाचं. काही ते तर असं येतं असंच जातं. काय झालं काय झालं काही कळलंच नाही राव. आलं तसं असे रंगभूमीवर येते. ही रंगभूमी आहे. ते 2 दिवसाचं आपलं पार्ट आहे. मस्त पार्ट करावं. ज्यानं पार्ट चांगलं केलं त्याला इनाम भेटतो. मोठा साहेब आहे पार्टात, कलेक्टर. आणि एक चपराशी आहे. चपराशानं जर चांगलं पार्ट केलं तर त्याचा सत्कार होतो, त्याला इनाम भेटतो. आणि कलेक्टरनं जर चुकीचं पार्ट केलं त्याला ज्याला जावं लागतं. मग चपराशाचा कसं काय सत्कार झाला? म्हणजे तिथलं काही जरी पडलं तर तो त्याला हात लावीत, सोनं जरी असलं तर हात लावीत. मग याला काऊन तसं झालं? म्हणजे जिल्ह्याकरता आलेल्या सगळ्या योजना तोच खात बसला. शेतकऱ्याकरता आलेलं खत म्हणजे यानंच खाव. शेण खाय, माती खाय, दगड खाय, सडका खाय. माय बहिणीचे आलेले पैसे त्याच्यातही डालला हात. असं तर बहिणीची बोळण होत नाही, पण ती हल्ली यानं. आणि मग पकडलं म्हणे त्याला, गेला ज्याला. इथं तुम्ही जन्माला आले ना, 2 दिवसात चांगलं पार्ट करा, चांगली भूमिका करा. आईला जाणा, बहिणीला जाणा, देवाला जाणा. जे शास्त्रानं सांगितलं आपल्याला, साधू संतानं कसं वागावं, कसं वागू नये,
तस्मा शास्त्र प्रमाणान्ते हो, याच्याकरता ग्रंथ आहेत, हे ग्रंथ पाहाव आणि उरलेलं आयुष्य सार्थकी त्याच्याकरता हा देह आहे. हे कळण्याकरता हा हो. पण याला अजून उजेडच ना आजा मिळाला. ती बायको म्हणते हे संत आहे, दुर्लभ आहेत, देह भेटणं दुर्लभ, इकडून तिकडून भेटला तर कशा करता भेटला हे कळणं दुर्लभ दुर्लभ. बरं हे कळून देणारे साधू संत भेट नाही. दुर्लभ बरं इकडून तिकडून भेटले तर त्यांच्यावर संतत्व बुद्धी होणं. दुर्लभ आपल्याला पाहिजे तो माल सर्व सुखाचा त्या दुकानात असतो एखाद्या वेळेस. काहून नाही गेले दुकानात? दुकानदार चांगला आहे, माल चांगला आहे म्हणे, मग काहून नाही गेले? कारण मला एक जणांना सांगितलं त्या दुकानात कशाला जातो म्हणजे काहून म्हणजे टक्कलवार आहे. त्याचं काय संबंध आहे? त्याचा काही गुन्हा आहे का त्यासाठी जन्माला येणं? आणि त्याचा माल आहे तुमच्याकडे, अरे शेणा नावी म्हणते वारीकच आहे. अरे हे देवानंच अवतार घेतले सगळे. संत शेणा महाराजाच्या रूपाने कोण आहे? देव. सावता महाराजाच्या रूपाने संत माऊलीच्या रूपाने देवच आहे. मग यांना जातीकडून पाहायचं का आपल्या कल्याणाकरता आलेले आपले मायबाप? तुम्ही संत माये बाप काय कीर्तिवानू. ही नजर जर आपल्याला आली साधूच्या जातीपातीकडे पाहणार. हलकी जात भारी जा जात न पूछो संत की पूछ लीजिए ज्ञान. देवाजवळ जातीपातीचं काही कोणालाही भक्त होता येतं, कधी होता येतं, कधी संताला शरण जाऊन खरं काय ते कळून घेता येतं. ऑपरेशन करून डोळ्यानं चांगलं दिसतं आपल्याला. याला तिसरा डोळा उघडणं होते. गुरुवचनी कुठली पहाड पहाड तांबडं फुटून चालत पाठच फुटायला पाहिजे म्हणजे मोकळं दिसतं जरा. तसं बोधाची पाठ फुटत असते. हे डोळे वटारून पाहावं लागला. आशा मिळते. ती बायको म्हणते संत आहेत, पैसा नाही करणार. ते थांबलं. क्या होना बोले तुम्हारे को? ते साधू म्हणते जजमान अम्मा ने तो भोजन खिलाया है लेकिन कोई दक्षिणा भोजन दक्षिणा रुपया अठाणी चव्वाणी कोई दे दो ना. कुछ नाही बोले मेरे पास. तो मनात म्हणतो हे कसे गोळगट, यांना माहीतच नाही मी अजून कोण येतं. हा आता हिच्या पुढं मग काही चालणार नाही. तुमचे कठोडे जिंकून घेतले असेल तू मनात म्हणतो. ते साधू म्हणतात कुछ देव वस्त्र देव, कोई आटा देव, कुछ देव ना बोले कुछ नाही. ते संतच बिचारे ज्याची खावे पोळी त्याची हो याचं अन्न खाल्लंय. ते संत म्हणते गरोदर होती ती माय, त्याची बायको म्हणे आता होणारा जो मुलगा आहे, आधीचे 2-4 मुलं होते त्याला, जो मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. काय ठेवा? तर ते आजामिळ म्हणू लागले कसे साधू येडपट, माझ्या पोराचं नाव नारायण ठेवून यांना काय भेटणार? ती बायको त्याला म्हणजे बायकोला तरी डोकं पाहिजे नाही तर नवऱ्याला तरी तर संसार होतो. आणि दोन्हीलाही डोकं नसलं तर अवघडच काम आहे. आडनावाचे डोके नाही चालत, डोकंच लागत होतं. हो म्हणजे संसार म्हणजे घोड्यावर बसणं वेगळं, बरं तर बरं दगडालाही हळद लागते. काही लोकांना असं वाटतं की याचं लग्न न झालेलं, आईला वाटतं बापाला वाटतं अशा दगडाला हळद लागते. कधी कधी बुद्धिवान माणसाचं लग्न होत नाही. माईला वाटतं लग्न व्हावं, पित्याला वाटतं. असं कोण आहे? गावगाव आहे असे माणसं, त्यांचं नाव आहे मारुतराव. सीताला वाटलं लग्न व्हावं, हनुमान रामरायाला वाटलं लग्न व्हावं, पण नाही झालं. बुद्धिमत्ता काही काही ठिकाणी असे असते घोळगट एकदम दगडाला हळद लागली, त्याचं लग्न होतं. असाच एक ठोप्या होता माझ्यासारखा, त्याचंही लग्न झालं. मग मित्र त्याचे, हे तुला आता दिवाळ सणाला बोलावतील, सोयीनं जाय, हे कपडे चांगले घाल, सफारी बिफारी बिलकुल व्यवस्थित सफारी घाल, पण उगाच भपारी नको ठोकू बरं, तुला काही कळत नाही कसं बोलावं काय बोलावं. ते म्हणे बरं मग कसं करू मी? तू जाशील दादा दिवाळ सणाला तर कोणी भेटलं तर आपण कुठले आहात असं पर्याय ना. पीक पाणी कसं आहे असं मोजकच बोलत जाऊ म्हणजे. बरं आता ते योगायोगाने दिवाळ सणाला बोलावलं त्याला येशीतच सासरे भेटले. कोण भेटले? सासरा देतात. सासऱ्यालाच म्हणतो आपण कुठं असता?
ते म्हणे आता जमलं. आपलं लग्न झालं का मी आता नाही पाहायचं. ते म्हणे मग लग्न नसतं झालं तो उघड असतं तरी ठरते. पण आता जावही पडला नातं नाजूक काय बोला आता वाटणं चालता चालतात मुली आहेत आपल्याला तरी याला कोणाची दिली. अशा भोळ्याचंही लग्न होतं. लग्न होणं महत्वाचं नाही. अरे तुम्ही संसार करता हे महत्वाचं नाही, करता आला पाहिजे. गाडी किती भारीची असली तर ती गाडी तुमच्या ताब्यात दिलं हे महत्वाचं का चालवीत आली पाहिजे. संसार ज्याला करता येत नाही ते शेवटपर्यंत रडतच राहतो. संसार करता यावा लागत असतो आणि संसार कसा करावा हे सांगणारे साधू संत आहेत. संसारात कसं राहावं, संसारात काय काय करावं, संसारातून कसं पार पडावं. ही संसाराची जी गाडी दिली शरीर वगैरे आपल्याला ही व्यवस्थित डिपोत जमा करावं, व्यवस्थित गाडी चालवावं. याच्यात रडाची पाळी यायला आधी संसार सफल झाला की हो. चांगले चांगले वकील डॉक्टरला सुद्धा संसार करता येत नाही. मी बरेच वकील असे पाहिले की त्याच्यासारखी हुशार आहे, आर्ग्युमेंट कोणी करीत, पण कोर्टातून आल्यानंतर उचलून आणावं लागतं घरी. आता कुछ तुम समजून कुछ हा उचलून जाऊन आणावं लागतं. बेहोश होऊन जाते पडते. कोण आता वकिलाला संसार करता येत नाही असं तुम्हाला खरं वाटेल का? काहीच कळत नाही. इतकंच काय पण चांगले चांगले मास्टर आपल्या राळातले सोडून द्यायचे. मनात जर वाटलं मला 1000 रुपये द्यायचं देणार नाही ना भिकाऱ्याला. पण मास्तरही सुद्धा सिगारेट पितेत, बिड्या पितेत. अरे चाललो कुणीकडं? काटकसर करा, लेकरा बाळाला शिकवा, त्यांना चांगलं घडवा. विनाकारण पैसा गमू नका, विनाकारण आयुष्य गमू नका. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, आणि राहा श्री हरीच्या. मग ते आजा मेळाला साधू संतांना सांगितलं नारायण नाव ठेवा. बरं ठेवतो पण साधू गेले. पुढं मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. पण ते शेंडफळ शेवटचं, याचा सगळा जीव त्याच्यातच. मोठं पोरग झालं. नारायण, अरे नारायण मला पाणी आण. कशाचा जप चालला? नारायण मला पाणी आण. नारायण, अरे मला वाढवून आण रे. नारायण मला पोळी आण रे. नारायण भाजी आण रे. नारायण नारायण जप त्याचा. जेवण झालं तर नारायण बाहेर खेळायला नको जाऊ रे. नारायण तो येतं समजा आपला जीव आहे रे, नको जाऊ रे नारायण. ते नारायण नारायण म्हणता म्हणता त्याचा रोज काय व्हायचा? पुत्राच्या मोहाच्या निमित्तानं होईना पुत्र रूपानं देवाचा जप व्हायचा. नारायण हरी नारायण हरी, मुक्ती मुक्तीच्या हरी ज्यांच्या पुत्र मोहानं तो जप करायचा. एवढा जप झाला की त्यानं केलेलं पाप सगळं नील झालं. सगळं महान पुण्यात्मा बनला आणि देव आणि तो आता वेगळा राहिला, अशी त्याची अवस्था झाली. पण त्याला न्यायला यम आले अंत समय. यमाच्या पाठोपाठ विष्णूचे दूत आले. विष्णुदूत म्हणते हे आमचं गिराईक. ते म्हणे भलते पाप केले, लोकाला लुबाडलं, मारलं, आणलं. ते म्हणे एक लक्षात घ्या, एखादा माणूस असतो, लोक म्हणते लय कर्ज बाजारी येते. भलतच कर्ज, ते नाव ठेवणारा जो आहे ना, हे भलतच कर्ज बाजारी आहे. त्याने खडक्या फेडायला नसतो, त्याच्याच घरावर जप्ती येते. तो म्हणतो त्याच्यावर इतकं कर्ज आहे तर त्याच्यावर कोण जप्ती नाही. ते म्हणते तुला माहिती आहे का, सगळ्या पावत्या दाखवीन देतो तुम्हाला. नील झाला, नील झाला. तसं लोकाला नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा, शिवाचं करा, विठ्ठलाचं करा. शिव हरा हरा म्हणा, रामकृष्ण हरी. हे पैसे बँकेत टाका तुमचे आणि पहिल्या पापाचं काय करून टाका? नील करून टाका. आजा मेळ्यानं सगळं पाप काय करून टाकलं? शिल्लक राहिलं नाही. तो पुण्यात्मा झाला. यमदूत भयानक झाली. ते गेले यमाकडं. यमानं सांगितलं कोण होते तिथं? म्हणे विष्णुदूत. बरोबर आहे, विष्णू जे पाठवतो ते योग्यच आहे, ते माझ्यापेक्षा मोठे. यम म्हणतो कोणाला? यमदूताला.
ते म्हणे आम्हाला वाटलं तुम्हीच मोठे आहे म्हणून. आपल्याला काही वाटतं कोण मोठं आहे कोण लहान आहे. सगळ्यात मोठा जर जगात कोण असेल तर देव आहे. देव कोण? देव त्याच्यापेक्षा कोणी बडा नाही. हरि से कोई नहीं बड़ा हरि से कोई नहीं बड़ा दीवाने योग पलक में पड़ा दीवाने योग पलक में पड़ा हरि से कोई नहीं बड़ा हरि से कोई नहीं बड़ा दीवाने योग पलक में पड़ा दीवाने योग पलक में पड़ा दीवाने योग पलक में पड़ा प्रहलाद बेटा हरि से लपटा 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 यदि भाव कर करा हो यदि भाव कर करा दीवाने योग पलक में पड़ा दीवाने योग पलक में पड़ा दीवाने योग पलक में पड़ा हरि से कोई नहीं बड़ा हरि से कोई नहीं बड़ा दीवाने जो पलक में पड़ा दीवाने जो पलक में पड़ा दीवाने जो पलक में पड़ा सगळ्यात मोठा परमात्मा आहे. त्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही. त्या परमात्म्याला हा शरण गेला आणि परमात्म्याहून आपण वेगळं नाही हे त्याच्या लक्षात आलं. आपण परमात्म्याचे आहे, देवाचे आहोत. आपण हलके नाही तर व्यवहारात आपलं हे जाते आकडून म्हणायचं आपलं साहेब आमचं नाव नाही आलं, आम्ही अल्पभूधारक आहे, हो आमचं नाव आलं नाही, अनुदान मिळालं नाही. कोणी जर त्या याच्यात बसत असो तर त्यांना म्हणायचं साहेब लई दिवस झाले मग हे दलिंदर याच्यात नावच आलं नाही, म्हणा दलिंदर काय करतो. पण मनातून समजायचं आपण दलिंदर नाही. तिन्ही त्रिभुवन तिन्ही त्रिभुवनी तुम्ही त्रिभुवनी तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवात धनी आम्ही वैभवात धनी आता आला धाव धाव आमचा माय बापदेव आमचा माय बापदेव आमचा माय बापदेव आता आला धाव मग आपण गरीब श्रीमंत आहे, गरीबाचे श्रीमंताचे का देवाचे? मनात असा आपला निश्चय पाहिजे आपण कोणाचे की वर आपलं पार्ट करावं गरिबीचं याचं त्याचं. लोकात लोकासारखं राहत जावं, लोकात लोकासारखं वापरत जावं. आम्हालाही लोक विचारते तुम्ही आनंदगडावरचे आहे का? आम्ही सांगतो हा. पण आम्ही मनात असा विचार करतो आम्ही वरचे नाही, मधले नाही, खालचे नाही. आम्ही कुठले तर अजून मेळ बसला, कुठून आलो कुठं जायचं. त्याला संस्कृत मध्ये कोहम कथमिदम जातम को वय करता असे विद्यते. आलो कुठून जायचं, इथले नाहीच ना. आता मी इथं आलो, कोणी साक्षीदार भेटतील सगळे. मी इथला आहे का पोती सांगायला आलो? पोती झाली की मी येतं उघड ना. मी इथला नाही. मला कोणी विचारतात कशा करता आलं विचारलं तर पोती सांगायला आलो. बरोबर, मी इथला नाही
तुम्हाला जर विचारलं तुम्ही काय म्हणताल, आम्ही बोलत जा ना, कुठले हा मला जर कानं नाही ऐकू येत, कुठले इथले पहिल्यापासून, म्हणजे आई वडिलांचा पत्ता नव्हता तेव्हापासून का? आता तुम्ही नाही का इथले नाही? अवघड चाललं ऐकायला. अरे आपण आहे पण इथले नाही. वर्षा बंगल्यात राहणारा मुख्यमंत्री तो तिथला आहे का तिथलं समजतो? व्यवहारात म्हणायचं मी इथला आहे, पण मनातून समजायचं बंगला सरकारचा आहे मा, असं समजायला काही हरकत आहे का तुम्हाला? मग फायदा झाला तरी देवाचा, तोटा झाला तरी मग रडायची पाळी येईल का नंदू भाऊ? मग काहीच नाही म्हणल्यावर मालकाच सत्ता धन्याची की जी, तुम्ही रडायची पाळी कोण येत? मग एक शिष्य होता त्याला बोध झाला होता, पण त्याला गुरु म्हणलं होतं ना, ते असाच भ्रांतीतलाच होता तो. त्याची म्हैसच गेली त्या गुरु महाराजाची. एक दिवस काय झाली, म्हैस गेली त्याची. कुठे गेली, काही बोंगाळली गेली, पत्ता लागला नाही. 10 लिटर दूध देत होती. किती? हा, तो म्हणे लयच म्हैस चांगली होती म्हणे. इकडून तिकडून सापडली म्हैस. मग ते शिष्यावर दुःखाची पाळी आली थोडी. कोणावर? शिष्यावर. त्या शिष्य रडू लागला. त्याची बायको आता बिमारीत वारली असेल, वारली. शिष्य रडू लागला. घेऊ तिथं गेला. होतच असतं, जातच असतं. ज्याचं होतं त्यानं ते समजा देवाच आहे. आपलं काही, आता तू किती रडत बसला तर येईन का? येईन. चांगला उपदेश केला. दुसऱ्याला सांगणं सोपं, पण भेटल्यावर लय अवघड आहे. पुढे चालून काय झालं, याची म्हैस मेली. कोणाची? गुरु म्हणून घेणाऱ्याची. ते लागलं कसं कोण तोंड करून रडायला. ते शिष्य आला म्हणजे महाराज 5-6 महिन्यापूर्वी तुम्हीच मला बोध केला, आपलं काहीच नाही म्हणून. ते म्हणतो खरं सांगतो मी, ती वारलेली तुझी बायको होती म्हणे. मला त्याचं काय बोध करायला मोकळा होतो मी. मग तुम्हाला काय झालं? मही म्हैस मेली. मही शेजारच्या सगळ्या म्हशी मरण काय करतं, मग कोणाची मेली? मग म्हैस मेल्याचं दुःख का? मही म्हैस. कसं मही लोकांचे लाखो रुपये गेले तर हरकत नाही, पण माझ्या खिशातले पैसे गेले. कोणाचे गेले? एक पैसा गेला तुळ करतो ना. मग पैसे गेले तर दुःख का माझे पैसे? कसं माझे तसे शरीरच जर मी नाही त्याचा अपमान केला तर महा नाही केला, मान केला तरी महा नाही केला, आलं तरी देवाचं केलं तरी सब कुछ तेरा, आया तो भी तेरा आणि गया तो भी सांभाळायला दिलंय. मस्त लेकरा बाळाला जीव लावीत जाव, शिकवीत जाव, धन संपत्तीला जीव लावीत जाव. ती राहील नाही तर जाईल. त्याचं सुख दुःख वाटणार. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. याच्याकरता गीता पाहत जाव, हरिपाठ पाहत जाव, सदग्रंथ पाहत जाव. हे कळत असत. त्या आजामेळ्याच्या लक्षात आलं गड्या, हे विष्णुदूत आणि यमदूत चिंतन करीत होते की हा नील झाला. नामस्मरणानं जर मी आता एवढं हे झालो, आता आयुष्य वायाला जाऊ द्यायचं नाही. आणि तिथून पुढं त्यानं त्या आजामेळ्यानं आपलं आयुष्य सगळं परमार्थात घालवलं आणि तो ब्रह्मलीन झाला. अशी कथा आहे. तसं तुम्ही तर सगळे चांगल्याचे मार्गावरच म्हणा, बोलायची सोय नाही ना. पण जर नसाल तर मनानं काही करू, मग का कोणत्या मार्गाने जायचं? संताचे संगती संताचे संगती मनोमार्ग गती. मनोमार्ग गती. संताचे संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती गेले पंथ. अकळावा श्रीपती गेले पंथ. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आपला
संतांच्या संगतीत जाणं म्हणजे काय? साधू संतांची जी वचन आहे, तुकोबाराया असतील, ज्ञानोबाराया, नामदेवराया, चोखोबाराया, हे संत आपल्या महाराष्ट्रात आपल्याकरता आलेले आहेत. सगळ्या जगाकरताच आले, पण हे कुठं प्रगट झाले? महाराष्ट्रात. पण आपला जन्म कुठं झाला? काय भाग्य आहे आपलं. इतर ठिकाणी संत नाही, देवही नाही. दुसऱ्या देशात देवदूत आला म्हणते, देवदूत. पण आमच्याकडे भारत देशात देव आलेले आहेत, रामाच्या रूपानं, कृष्णाच्या रूपानं, महादेवाच्या रूपानं, त्या सगळ्या रूपानं, नरसिंहाच्या रूपानं देव आलेला आहे. आमच्याकडे देवही आहे, तोच देव संत रूपानं पण आहे. एवढे संत आमच्याकडे असून अजून आमचे डोळे उघडले नाही म्हणजे किती भयानक काम आहे. कधीतरी संताकडे जात जा, पैठणला जात जा, आळंदीला जात जा, पंढरीला कशा करता जायचं? घोंगडे सस्ते भेटतात म्हणून, तुला भेटतात म्हणून. पंढरीला एवढ्या करता जायचं की तिथं देव आहे, देव कळून देणारे संत पण, संत भार गजर होत तिथे असे देव. हो, आपल्याला खरं कळून देणारे संत तिथे. अशा मिळाला खरं कळलं. आता दुसरी कथा अशी आहे हिरण्यकश्यपूची. हिरण्यकश्यपूला देवाचं वावडं, नारायणाचं नाव तो घेत नव्हता, विष्णूचं नाव घेत. त्यानं ब्रह्मदेवाकडं तपश्चर्या केली 1000 वर्ष. आयुष्य खूप असायचं पहिले. 1000 वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरमृही, काय पाहिजे तुला सांग. त्यानं वर असा मागितला की मला घरात मरण नाही आलं पाहिजे, घरात आलं नाही पाहिजे, बाहेर उंबरठ्यात नाही आलं पाहिजे, माणसाच्या हातानं नाही आलं पाहिजे. माणसाच्या आकार घेऊन जो कोणी येईल त्याच्या हातानं नाही आलं पाहिजे, अस्त्रानं नाही आलं पाहिजे, शस्त्रानं नाही आलं पाहिजे, आकाशात नाही आलं पाहिजे, पाताळात, पृथ्वीवर नाही आलं पाहिजे. ते वर मागून घेतला देवानं, दिला ब्रह्मदेवानं. मग तो उन्मत्त झाला तो. आता कोणाला मानायला तयार नाही, उन्मत्त रीतीनं वागायचं. पुन्हा एकदा तपश्चर्याला गेला तर ताबडतोब परत आला. एक पोपट वर बसलेला होता, तो नारायण नारायण म्हणलं की याला त्याची अलर्जी लागलीच, घरी परत आला. बायको हुशार होती, कयाधू नाव तिचं. काय कयाधू, हुशार होती. ते म्हणे तुम्ही असे गेले ना असे आले म्हणे, तिथं ते होतं ना, मला ज्याची अलर्जी तेच कानावर पडलं. म्हणे काय? ते पोपट. म्हणे काय म्हणत होता? नारायण नारायण नारायण. बायको हुशार. बायकोला तरी डोकं लागतं रे, नवऱ्याला तरी, तर संसार होत असतो. आणि दोन्हीला डोकं नसलं तर गाडी कोणीकडे जाते. त्या संसारात काही मेळ बसत नाही. राम आणि सीता वनवासात राहिले 14 वर्ष, काय आनंदानं. आणि रावणाला सोन्याची लंका आहे पण करता आला नाही, अभिमानानं व्हायला गेला. हो, संसाराला काय लागतं? डोकं लागतं. संतांच्या सहवासात राहून खरं कळवून असं मनानंच काहीतरी आपलं 20-20 झिरो दिला, मी अशी शेती केली, मी मोठा मंत्री झालो, मी संत्री झालो, याला मेळ बसत नाही. आणि शेती सुद्धा तुमच्या 20-20 झिरो नाही आहेत. 20-20 झिरो आहे म्हणून माल आला का जमीन आहे म्हणून? जमीन आहे म्हणून माल आला का 20-20 झिरोन आला? तुमच्या खतानं आला का जमीन आहे म्हणून? जमीन आहे. जमीन नसती तर बरं, जमीन आहे पण तापलीच नाही तर देवानं पहा कशी योजना केली. हे सूर्यनारायणाची योजना केली. जमीन तापावं लागते.
म्हणून शहाणा शेतकरी म्हणतो लवकर नांगराट करून टाका, म्हणजे जमीन जमीन तापावं लागते. त्याच्याकरता देवानं ते दिलं आपल्याला. निदान त्या भगवान सूर्यनारायणाला हात तर जोडीचा ना करीत आवसा बनवायला, तसं तोंड धुवून रोजच हात जोड करीचा. एखाद्या इलेक्ट्रिसिटीच्या साहेबानं जर तुम्हाला माफ केलं बिल, किती उपकार मानतात. पण रोज प्रकाश देतो, त्याचं कर भरीचा ना टॅक्स. संस्कृत भाषेत हाताला कर म्हणते. काय कर? संस्कृत भाषेत हाताला. मग कर भरण्याकरता कर दिले ना तुम्हाला. कर भरायकरता काय, ज्याचे आपल्यावर उपकार आहे त्याला हात जोडायला पाहिजे. रोज भगवान सूर्यनारायणाला सकाळी हात जोडीचा. कर दिले आणि देवाचं नाव घ्यायला तोंड दिलेलं आहे. अजून काय द्यावं देवानं? म्हणून यानं टाळी वाजवीत जा. मला एकानं विचारलं टाळी वाजविल्यानं काय होतं? हे पॉइंट दबल्या जाते. व्यवहारात हे उपयुक्त आहे. पॉइंट जर दबले गेले तर शरीरातले कळत न कळत बरेच रोग आपले नाहीसे. म्हणून कोणत्या जातीच्या पंथाच्या लोकांना ही टाळी देवाच्या दरबारात वाजवीत जावं. आरतीच्या वेळेस टाळी वाजवीत जावं. हे त्याचं बाहेरचं फल आहे. पण ही टाळी जर वाजली तर ब्रह्मानंदी टाळी लागल तुमची. ब्रह्मानंदी लागली टाळी. कोणती आहे? हो, इथं टाळी वाजवीत जाव. लाज लज्जा सोडून देत जाव. इथं इथं आपण लाज सोडतोच. ती काही घेतल्यावर काय घेतल्यावर कळालं असेल तुम्हाला. इथं नाचत जाव. काही नाचे उडे आपोलिया. पंढरीला गेल्यानंतर देवाच्या समोर कान धरून उड्या मारीत जाव. काशीला गेली की भगवान विश्वनाथा समोर कान धरून करा क्षमा, आमच्याकडून कळत न कळत देवा जे काही घडलं याची क्षमा. या मानव देहात आहे, इतर देहात ही गोष्ट, इतर देहात नाहीच ही गोष्ट, या देहात घडतं. आणि तो देह तुम्हाला दिलेला आहे. अजून बरा आहे. बरवे झाले आधी घरी आलो. हो, फार भाग्य आहे. पण हा जो दैत्य होता, कोण? नर हिरण्यकश्यपू, हा उन्मत्त झालेला. पुढे चालून कया धुला सुंदर असा मुलगा झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं भक्त प्रल्हाद महाराज की जय. त्याला आईच्या गर्भातच बोध झाला होता. नारदानं आईला उपदेश केला, तो बोध त्यानं श्रवण, गर्भात संस्कार झाले. म्हणून आपल्या लेकराला मायबाईला गर्भवती असेल तर देवा धर्माला नेत जावं. गंगेच्या स्नानाला नेत जावं. भलते सलते चित्र दाखवीत जाऊ नाही. दान धर्म करीत जाव. सुंदर मुलगा जन्माला येईल. म्हणून चांगले संस्कार असेल तर राक्षसाच्या पोटी भक्त जन्माला येतो. आणि वाईट संस्कार असेल तर चांगल्या खानदानीत राक्षस जन्माला येतो. आता हा रावण ब्राह्मण होता. सोन्याची लंका, 4 वेद त्याच्या पाठ होते. पण त्याचं नाव घेतं माणूस का रामाचं? कोणाचं नाव घेतं? त्याचं काहून नाव घेत नाही? परस्त्रीवर त्याचं लक्ष गेलं. म्हणजे हा दैत्य म्हणले गेला, त्याला राक्षस म्हणले गेलं. रावणाला काय नाव आलं? मग ती एवढी श्रीमंती आज जगात कोणाची आहे का? सोन्याची त्याची लंका आहे. कशाची? आलं का? सोन्याचं आहे त्यांना. कशाची लंका आहे? सोन्याची लंका आहे. त्याचा मेळ बसला नाही. आणि वनवासी राम आहे. त्याचं नाव घेतलं तर आपलं कल्याण आहे. मर्यादा आहे, नीती आहे, न्याय आहे. अशा तऱ्हेनं वागणारा हा राम, आदर्श घराणा रामाचा. म्हणून हा राक्षसाच्या कुळात का जन्माला? की संस्कार बरोबर नाही. संस्कार बरोबर नसेल तर माणूस काही खातं. जे नाही खायचं. माझा एक मित्र आहे इंजिनिअरिंग. ते म्हणे महाराज माझ्या बाबतीत तुम्हाला कसं वाटतं? मी कसं कमवलं? मी तो सगळंच गमविलं. आणि काय कमविलं? एकांतात आम्ही बसलो. ते म्हणे कसं काय? मी तुला काही लाज वाटते का? काही खातो तू? ते म्हणे मी काय खातो? मी तू गो खातो आणि काय खातो? दुसऱ्याच्या धनावर नजर ठेवणं हे चांगलं नाही, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, कोंबडा सकाळी उठून काय खातो तुम्हाला नसून माहित नाही. तुम्ही लई लांबचे आहेत. काय खातो? ते लेकरं बाळ घाण करते, शी करते, ते खातो. कोण? बरोबर आहे. त्याला कापून खाणारा काय खातो? मग पॅकिंग चालतो का? पॅक मत केलेला.
अरे त्यांना खाल्लेलं ते चालतं का तुम्हाला? एक तर खरं म्हणजे ते खायला नाही पाहिजे, ते बोकड्या खायला नाही पाहिजे. मग काही म्हणते निर्माण कशाला केलं? याला नाही केलं की देवाने निर्माण, काहून धरीत नाही रे? गरीबाचेच काळ करे. ते आपलं खाद्य नरदेहाला जे आले तेवढ्याचं खाद्य नाही ते. म्हणून जर कोणी खात असेल आणि त्याला योग्य वाटत असेल त्यानं सोडून देत जावे एक एक अवगुण. आमच्या वडार बांधवानं खाल्ल्याशिवाय करमत नव्हतं, पण आज सगळं सोडून दिलं. अभिमान वाटतो मला तर. पिढीची शरीराला गरज नाही, काही याची गरज नाही. हो, पण काही लोक बिडी सोडितच नाही. ते डॉक्टर म्हणते तुम्हाला दमा लागला बिडी सोडा. आमच्याकडे एक परवाला माणूस आला वयस्कर, तो म्हण दमाच घालताय महाराज, मी बिडी सोडा ना भाऊ. डॉक्टरांना सांगितलं तर सोडली नाही बात राहणं. त्याच्या हातात ती मुंडी बॉबलिंग करायला लागली गाडी. म्हणलं ए बाबा, कट्टाच्या कट्टा पेरताय. अरे जे अनावश्यक गोष्टी आहे त्या कशाला खायच्या, कशाला प्यायच्या, त्याची काही गरज आहे काय? नाही तर आमच्या वडार बांधवाला तंबाखू लागत होती, बिडी लागत होती. मला हे कधी कधी म्हणायचे यांचे ते पूर्वज, महाराज बिडी तीस को. मी म्हणलं पो, हा रोट्या देणार ना. आम्हाला काय पाहिजे? अन्न, वस्त्र आणि रोटी, कपडा और मकान. या तीन गोष्टीची शरीराला गरज आहे, जास्त दुसरी काही गरज. पण हे सगळे कसे आहेत? न कळण्यातले घोटाळे. आपण कशाच्या अधीन जातो आणि वायाला जातो शेवट. म्हणून एक एक अवगुण सोडा, ज्याची गरज नाही ते सोडा. निंदा सोडा. आता निंदा करणाऱ्याला काही मानधन आहे का? आणि भजन म्हणणाऱ्याला मानधन आहे सरकारचं. थोडेफार भारुडं करणारा मायबाई असो का माणूस असो, कलावंत म्हणून त्याला मानधन आहे. निंदा करणाऱ्याला काय? निंदा करणाराचा विषय मग पोट दुखत असं नाही, पण दया येते. कुठतरी कोखाडीत बसते तो. ती बायको येते, चला ना आता दुपार झाली जेवायला, थांब थांब थांब. जसं काही अध्यात राहिलंय आता शिवलीला म्हणलं वाचायचं. जरसक थांब, जरसक थांब. कशाला थांबते? पोरं येते जाते तरी इतका रस त्याला त्याच्यात. ती अशी किंवा असं तर माहितीये का? अजून राहिलं बोलता बोलता म्हणजे महादेव बी भिलण्याची मागं लागला म्हणतो. तू हे काय जमादार आहे का त्याला पकडायला? कुठं घुसतील मूर्खासारखं. तुम्ही सोडून बरं का, तुम्ही तशी नाही. हो, आपला राळ सोडूनच द्याला मी. मला भीक मागावं लागतं तुमच्या. मग कसं होईल मग तुम्हाला राग आल्यावर? हा, अरे हे निंदाची काही गरज. मग निंदा करणाऱ्याला कुठेतरी कोखाडीत बसावं लागतं. कार्यालय सुद्धा नाही. ज्याची निंदा केली ते का बापाचं खाल्लं ते तो होबाटी ठेवून ते आपलं चोळीत चोळीत नाही का? बरं झालं मार्गांगावर आणलं तर शेजारच्या ते आपलं चोळीत चोळीत उदूक त्याच्यात जाऊन बसतो. म्हणजे का हो, काय वाटलं की काही नाही. हा, हे तसंच आहे, त्याचं काय खरं? गेले चांगले घात आहे, विसरून जाते. एक ग्रस्त होता, ते बामणानं सांगितलं काशीला तो बापाच्या नावानं काहीतरी सोड. काय सोड? काहीतरी सोड, तुला जे आवडतं ते. त्यानं त्याला चहा सोडला. काय? त्यानं चहा सोडला. आता काहीतरी सोडायचं, त्याला वाटलं चहा सोडा. पण ते चहाचं पक्क लालची होतं. त्याचा मित्र म्हणे यानं सोडला चहा, पण अवघडच आहे. त्याला 2-4 टायमाचा लागतो. काय इतका अधीन गेला. आला घरी तो, काय सोडला यानं तिथं? चहा. आला 5-6 महिने झाले आणि गिलासात तो पीत बसला. त्याचा मित्र आला तितक्यात, इकडं नको येऊ म्हणे. ते म्हणे येऊ दे ना, मी तुझा दोस्त आहे, बोलू गप्पा चप्पा, इकडे येऊ नको. ते आलाच लंगुटी मित्र ते म्हणे काय रे याच्यात? तो तर सोडला होता ना चहा. ध्यानात घेणं म्हणे गोड. पा काय गोष्ट सांगतो का म्हणे. कसं काय? अरे मी चहा सोडला, तिथले तो पडल्या म्हणला म्हणून सोडला. म्हणे मग? अरे सोडलाच ना, तू तर पिऊ राहिला. अरे ध्यानात घेणं म्हणे, मी चहा सोडला पण कपबशीत घ्यायचा सोडला. गिलासात हाणायचा. विडे सोडली तर सिगरेटीवर विडा. अरे चाललो कुणीकडं, कोणत्या दिशेनं चाललो? असा चॅप्टर पण आपला आपल्यालाच भावतो. येथे कोणाचे काय गेले, ज्याचे त्याने. अरे ते सोडला तर सोडलाच नाही एकदा, कशाला धरायचं त्याला? पण वाईट गोष्ट लवकर माणसाला आत्मसात होती.
वाईट गोष्टीकडे तेव्हाच भिडत भेद शिरायला वेळ लागत नाही निघायला. हो, भेद घालवणारा ग्रंथ आहे. मग हा हिरण्यकश्यपू प्रल्हाद जन्माला आलेला आहे, 5-6 वर्षाचा झाला, त्याला शाळात घातलं. तर ते लेकरू म्हणजे चांगलं संस्काराचं. शाळात पोरं जमले, गुरुजी यायच्या आत गेलं, गणपतीचं स्तोत्र म्हणावं, भगवान शंकराचं स्तोत्र म्हणावं. आता ते मास्तरनं पाहिल्यावर ते म्हणते हे तर आपल्या सरकारकडे अभ्यासच नाही हा. आणि हे पोरग काय करू लागलं, ते हिरण्यकश्यपू राक्षसाचं सरकार. अरे म्हणे प्रल्हादा आम्हाला काढून टाकते ना बाबा, नोकरी सस्पेंड करते ना. नाही, कधी नाही काढणार, तुम्ही आल्यानंतर आम्ही बंद करतो आमचं. आणि या पोरायला वळण तर लावू द्या मला. त्या पोरायला रोज तो स्तोत्र सांगायचा आणि पोरायला म्हणायचा गड्या हो देह दडते. 5-6 वर्षाचे लेकरू हो. दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुग्रहकारकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. 5-6 वर्षाच्या बालकाला जवळ घ्यायचा. अरे हा देह पुन्हा भेटत, हा दुर्लभ देह आहे पोराओ. हा भेटला तर याला खरं कशा करता भेटला हे कळून देणारे संत भेटणं दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बरी जग जेठी, हे भेटणं दुर्लभ आहे असं तू सांगायचं. ते मास्तर आली की आपला गुपचूप बसायचा. बरेच दिवस झाल्यानंतर हिरण्यकश्यपाने विचारलं त्या गुरुजीला, प्रल्हाद काय शिकला काय नाही, त्याला घेऊन या. प्रल्हादाला आणलं. आता मुलगाच होता, पुत्र मोह. मग ते मांडीवर घेतलं. बेटा तू काय शिकला प्रल्हादा, तुला काय शिकवलं. म्हणजे हे तर कोणालाही येतं, पोट भरायचं ज्ञान कोणालाही आहे. मांजराला आहे, कुत्र्याला आहे, मुंगीला आहे. आता उद्या पावसाळा सुरुवात होणार आधीच तर मुंगी एक एक कण कशात टाकती, साठवून ठेवती. तिलाही शहाणपण आहे. कोणाला, मुंगीला शहाणपण आहे. शहाणपण सगळ्याला आहे पोट भरायचं. ते काही सांगायची गरज नाही. जन्माला आलेल्या लेकरालाच लागली जर रडत भूक लागली की ते चुटू चुटू प्यायला लागत. शहाणपण त्याला आहे. शहाणपण कोणाला नाही, संसारातलं ज्ञान कोणाला नाही म्हणे, सगळ्याला आहे. पण जे ज्ञान आपल्या कल्याणाला कारण आहे ते ज्ञान मी या मुलांना शिकवतो. अरे आणि ते ज्ञान कोणाचं म्हणे, भगवान विष्णूचं, नारायणाचं. त्याचं नाव घेतो का तू? माझा शत्रू आहे ना. शत्रू नाही म्हणे पिताश्री, तुम्हाला मला अख्ख्या जगाला सांभाळतो तू. मागे पुढे उभा सगळ्याला सांभाळलं. आपल्याला माईच्या पोटात त्यानं सांभाळलं. प्रल्हाद बापाला सांगू लागला, हिरण्यकश्यपूला कोण सांभाळलं आपल्याला? आई वडील, आईच्या पोटात त्यानं सांभाळलं. बाहेर जगात आल्याबरोबरच माय माऊलीच्या अंगात ते टोचलं तर रक्त निघतं, पण दूध कुठून येतं? चांगली चांगली वैज्ञानिक परीक्षण आहेत. हे दूध आलंच कुठून? जसं बर्फवीर घळून काय केलं? पाणी. बरोबर आहे का? पाण्यापासून बर्फवीर घळलं तर पुन्हा. आणि पाणी कशापासून हो? काही मिळाला मिळ काय पिंजून गेले आकाश. कशाचं आकाश केलं? बिन खांबाचं कसं उभं राहिलं? काय देवाची लीला अघटित घटना पटीयसी माया. आणि हे जे वर्म आहे, गूढ अर्थ आहे, हे जर कळालं तरच समाधान आहे. भौतिक वस्तू किती जरी मिळाल्या तरी समाधान. हे सांगणारा आपल्या भारतातला सुपुत्र मुसलमान कुळा जन्माला आला, पण महान संत आहे, त्याचं नाव APJ अब्दुल कलाम. कोणाच्या कल्पनेत सुद्धा नाही. कोणाला राजकारणी वाटत असेल तो, पण हे सभापती आणि राष्ट्रपती पद तुच्छ आहे त्याच्या पायी. हो, एका राष्ट्राचा पती नाही तर विश्वाचा पती आहे तो. सगळ्या जगाचा एवढा मोठा माणूस आहे. त्याची पुस्तकही सुद्धा वाचत. काय होऊन गेलेला आहे विचार. पण आपल्याला ते आपल्यात नाही, हे आपल्यात नाही. अरे कोणत्याही जातीचा असो त्याचा चांगला गुण घेत जा. कोणत्याही माणसाकडून चांगला कुठं काय गुण असेल ते सांगता येत नाही. प्रल्हादाला मांडीच्या बाहेर लोटून दिला आणि याला जा म्हणे डोंगरावर न्यान खाली आपटा. असं पोरग मला हे मेलेलं बरं म्हणे. डोंगरावर नेलं, खाली टाकलं तरी काही झालं नाही. हत्तीच्या पायाखाली तुडवलं तरी काही झालं नाही. वाटेल तसा त्रास दिला तरी काही झालं. अंधाऱ्या कोठडीत ठेवलं. तिथं लक्ष्मी देवाला म्हणते त्या लेकराला खायला कोणी देत नाही, तिथं जा. अन्नपूर्णा रोज ताट आणायचं. हे येऊन पाहतो तर प्रल्हाद धष्टपुष्ट आहे.
इथं कोण खाऊ घालतं रे म्हणे तुला? म्हणजे सगळ्या जगाला जो खाऊ घालतो तोच मला खाऊ घालतो. सकळ जगाचा करीतो संभाळ सगळ्या जगाचा जो सांभाळ करतो तोच माझाही संभाळ अरे म्हणे वेगळंच दिसतं. तो विष्णू परमात्मा, तो नारायण माझा सांभाळ करतो. तो कुठं राहतो म्हणे? आणलं मग सभेत त्याला. म्हणे तो चोकडे आत्र तत्र सर्वत्र, तो नाही अशी एकही जागा नाही. त्याला पाहणारा जागाच नाही, त्याला मी काय करू? मग तो महापाप का करू? आता प्रल्हाद खाट जाऊन बोलला. प्रल्हाद आहे, भक्त आहे. म्हणे या खांबात आहे का तुझा देव? म्हणे हो. खांबात त्याने छेद केल्यावर रातून गुर्र आवाज. सगळं शरीर माणसाचं नर शरीर आणि हे मुंडक शिवाचं. सिंहाचं मुंडक आहे. शरीर सगळं कशाचं आहे? नर शरीरासारखं आपल्यासारखा आकार. म्हणून नरसिंह असं नाव पडलंय. नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान प्रगट झाले भक्त प्रल्हादाकरता. हे लागलं चळचळ कापायला. कोण? हिरण्यकश्यप. एक पालदा पावलावर कसं धरला असा धरला. खाली नाही, जमिनीवर मरण नाही यायला पाहिजे, आकाशात नाही, असा धरला. घरात नाही, दारात नाही, उंबरठ्यावर धरलाय. शस्त्रानं मरण नको, अस्त्रानं नखानं छेदलं सगळा, विदीर्ण केला. गत प्राण झाला. नरसिंह भगवान की जय. हिरण्यकश्यपूला ठार केलेले, त्याचा अंत्यविधी केला. प्रल्हादाला राज्य गादीवर बसवले. प्रल्हादाला देव म्हणतात. प्रल्हादा मला क्षमा कर. देव म्हणतात काय? भक्त होऊन गेला. 5-6 वर्षाचं लेकरू, त्याच्याकरता देव आले. देवाच्या डोळ्यातून धारा चालल्या नरसिंह भगवंताच्या. मला उशीर झाला रे, तुला किती त्रास झाला. डोंगरावरून खाली टाकलं, कढाईत तुला फेकलं, तुला हत्तीच्या पायाखाली तुडवलं, मला उशीर झाला. प्रल्हादा मला क्षमा कर. हो, आम्ही देवळात जातो, देवदेव करतो, पण देव आम्हाला बोलत. भक्त प्रल्हादा करता देव आलाय. काय भक्त प्रल्हाद आहे. आणि जन्माला कुठे आला? राक्षसाच्या कुळात. म्हणजे राक्षसाच्या कुळात आपण जन्माला कुठे येणं हे आपल्या हातात, पण भक्त होणं सगळ्याच्या हातात आहे. सगळ्याच्या हातात आहे. आणि जन्माला यावं आणि भक्त व्हावं आणि आपलं गुण करून घेतो. भक्त प्रल्हादाला नारी धर्म सांगितला, पुरुष धर्म सांगितला, 4 वर्ण, 4 आश्रम, सार काय, असार काय, वास्तविक काय, त्याला सगळं ज्ञान प्राप्त करून दिलं. बरेच वर्ष भक्त प्रल्हादानं राज्य केलं आणि भक्त प्रल्हाद ब्रह्मलीन झाले. हरे नमः हरये नमः हरये नमः. कृष्ण भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. आरतीसाठी ताट घ्यायचं तुम्हाला. हा वैजनाथ लक्ष्मी वैजनाथला
हरि ओम सुख करता दुःख हरता वाहिता विघ्नाची मुरली मुरली प्रेम कृपायाची सर्वांगी सुंदर वटसेंदुराची कंठी जळते माळ गळा शोभे माळ फलाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती हरिजन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती जय देव रत्नाभजित भरात जगभरी कुमारा चंदनाची मोठी कुमकुम केशरा हिरे जळचा मुकुट शोभरा ऋणजनतीन पोरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ तोंड वक्र तुंडत्री नयना शास्त्रा माता वटपाही सदना संकष्टी पावावी निर्वाही रक्षावी सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती दर्शन माते मान स्वामी माते मान कामना पूर्ती जय देव जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री सुख मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता भेटतरुच मधुर फळ हो स्वामी
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्र सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सैकतं नमामि मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि कलियुगाङ्गणम् पतुली में आली पूजन